काय मग लोकपाल साहेब, BMW मध्ये फिरायची तयारी झाली की नाही? आता आता एवढी मेहनत घेतली आहे तर. हो, माझा पैसा आहे हा, असा उडवू नका. पण काय हो, कसली मेहनत, कसलं बक्षीस? भ्रष्टाचार थांबवला ना त्यांनी, मग बक्षीस नको द्यायला? मी बोललो नव्हतो का, ना खाऊंगा ना खाने दूंगा. अच्छा, असं झालं का? काव लोकपाल, चुक्की बरोबर खेळणार माझ्यासोबत? हो मग खेळू खेळू की. 2011 मध्ये अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार विरोधी खूप मोठं जनआंदोलन उभारलं. बरोबर 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं. बरोबर 2014 मध्येच लोकपालची म्हणजे तुमच्या संस्थेची स्थापना झाली, जेणेकरून तुम्ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवाल. बरोबर पण मग 5 वर्षानंतर 2019 मध्ये तुम्ही कार्यान्वित झालात. बरोबर 2019 पासून तुमच्याकडे तब्बल 7,000 तक्रारी आल्या बरोबर बरोबर आणि त्यातल्या 90% तक्रारी तुम्ही तांत्रिक कारणं देऊन घेतल्याच नाहीत. बरोबर 2022-23 मध्ये तुमच्याकडे तब्बल 2,500 तक्रारी आल्या बरोबर आणि 2025 मध्ये त्या आता फक्त 250 ते 300 उरल्या. बरोबर म्हणजे बघा ना, 2014 मध्ये भ्रष्टाचारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर लोकपालची स्थापना होते आणि आता 10 वर्षानंतर ते आहे की नाही हेच आम्हाला माहिती नसताना सुद्धा बक्षीस स्वरूपात BMW घेतल्या जात आहेत. आमचा वादा आहे 2047 पर्यंत. जरा तरी लाज वाटू द्या हो, जरा तरी. खेळ मांडला